एक मोठी बातमी समोर येते। बारामतीची जी पोटनिवडणूक आहे ती 23 एप्रिलला होणार आहे। बारामती आणि राहुरीत 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जी आहे ती देखील जाहीर झालेली आहे। 23 एप्रिलला मतदान होणार आहे। आपण बघतोय पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड। चैतन्य, बारामती आणि राहुरीची जी पोटनिवडणूक आहे ती जाहीर झालेली आहे, काय अधिकची माहिती? आपण बघतोय की नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विधानसभेच्या ज्या 2 जागा आहेत ते बारामती आणि राहुरी या 2 जागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे। 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी येथे मतदान होईल आणि त्याचप्रमाणे 4 मे रोजी या दोन्ही पोटनिवडणुकांचे निकाल जे आहे ते जाहीर होणार आहे। आपण बघतोय की राहुरीचे जे भाजपचे आमदार होते शिवाजी कर्डिले यांचं दुःखद निधन झालं होतं आणि त्याचप्रमाणे बारामतीचे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचंही दुर्दैवाने निधन झालं आणि या दोन्ही जागांवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जी आहे ती जाहीर केलेली आहे। 23 एप्रिलला या दोन्ही ठिकाणी मतदान होईल आणि त्याचप्रमाणे 4 मे रोजी या दोन्ही जागांचे मतदानाची आकडेवारी निकाल जो आहे तो जाहीर केला जाणार आहे। केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह या 2 जागांवरच्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या देखील जाहीर करण्यात आल्या आणि आपण बघतोय की आता याच अनुषंगांमध्ये राजकीय बैठकांना देखील वेग आलाय। बारामती पोटनिवडणुकीमध्ये सध्याच्या ज्या विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार जवळपास यांचीच उमेदवारी निश्चित होईल अशा प्रकारची चर्चा आहे। आता खरं तर ही बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार की सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणी उमेदवार देतं का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद चैतन्य दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण बघतोय बारामती आणि राहुरीचे पोटनिवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे। 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। तर आपण बघतोय बारामती आणि राहुरीची जी पोटनिवडणूक आहे त्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 4 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे। तर आपण बघतोय बारामती आणि राहुरीची जी पोटनिवडणूक आहे ती मतदान 23 एप्रिलला होणार आहे, तर 4 मे रोजी निकाल लागणार आहे। आपण बघतोय शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवार यांचं निधन झाल्याच्या नंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने